आपण एक बोंडा तयार करणार आहोत। त्यासाठी ही उकडलेली अंडी घेतली आहेत आणि दुसऱ्या बाउलमध्ये आपण बेसनचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, मीठ, मसाला आणि पाणी टाकून घट्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता बॅटर तयार झाल्यानंतर आपल्याला खोबऱ्याची चटणी वाटायची आहे। त्यासाठी खोबरं, कोथिंबीर, आलं लसूण, कढीपत्ता आणि लिंबू आणि त्यामध्ये मीठ टाकून मिक्स करून घेऊया। आता अंड्याचा पिवळा भाग हा बाजूला काढून त्या जागी आपण ही चटणी फिल करूया आणि दुसरा भाग घेऊन तयार केलेल्या बॅटरमध्ये आपण बुडवायचं आहे। व्यवस्थित सगळीकडे बेसन लागलं पाहिजे। आणि गॅस सुरुवातीला स्लो ठेवून काळजीपूर्वक हे तळून घ्यायचे आहे। आणि आपली डिश रेडी आहे।